राज्यात सत्तेत असणारी महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकत्र लढणार का नाही या प्रश्नाला रायगडमध्ये प्रथम उत्तर भेटतंय आणि रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाल्याची घोषणा माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी केलेली आहे। आता आपल्यासोबत अनिकेत भाई आहेत। अनिकेत भाई, काय सांगाल, नक्की काय निर्णय झालेला आहे? आज महाड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे एकत्रित्या या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाते। महाडकरांच्या हिताच्या दृष्टीने, महाडच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही सर्व मंडळी एकत्र आलेलो आहोत। नक्की यामध्ये काय फॉर्म्युला ठरलेला आहे उमेदवारांचा? महाडमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल। मोठं मन करून भारतीय जनता पक्षाने त्या बाबतीत आम्हाला सहकार्य केलं, त्यांचं मनापासून आभार। आणि उरलेल्या जे नगरसेवकांचं आहेत, 20 नगरसेवक आहेत, याच्यामध्ये 15 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणुकीला सामोरे जातील आणि 5 उमेदवार हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सामोरे जातील। मात्र निवडणुकीला सामोरे जाताना राष्ट्रवादी किंवा भारतीय जनता पक्ष नाही, तर आम्ही युती म्हणून या निवडणुकीला सामोरे जातो। आता महाडमध्ये जो फॉर्म्युला वापरला गेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप, तोच फॉर्म्युला इतर रायगडमध्ये वापरला जाणार आहे का? नाही, बहुतांशी ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे एकत्र निश्चितच या नगरपालिकेच्या आणि पुढच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित्या गेलेले आपल्याला पाहायला मिळतील। पण महाडची ही ऐतिहासिक भूमी आहे, त्यामुळे तिथून सुरुवात आम्ही केलेली आहे। आता उद्या परवा इतर ठिकाणीसुद्धा आपल्याला त्या बाबतीतलं समजेल। बिपिन दादा, तुम्ही भाजपकडनं प्रमुख आहात। आता जर आपण विचार केला तर मागच्या निवडणुकीला तुम्ही स्नेहल जगताप यांच्या विरोधातच लढला होता आणि त्यानंतर आता सोबत लढण्याची वेळ आहे। नक्की निर्णय कसा झाला? काय तुम्ही फॉर्म्युला दिला होता तरी काय मान्य केलं आणि काय नाही मान्य केलं? कसं झालं आहे की ही ऐतिहासिक भूमी आहे आणि अग्रगण्य अशी महाड नगर परिषद आहे, तर अत्यंत पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधा सोडवण्याकरता आम्ही खऱ्या अर्थ भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी पक्ष युतीमध्ये आलेलो आहोत। शिवसेनेला काय प्रस्ताव दिलेला का सन्मानाची वागणूक मिळणार नाही, काय नक्की प्रकरण आहे? नाही, आम्ही दोन्ही पक्षाला प्रस्ताव दिला होता, पण जास्त आम्हाला सन्मानपूर्वक असा जो काही प्रस्ताव आला तो राष्ट्रवादीकडनं आलेला आहे। दीदी, तुम्हाला पण तोच प्रश्न आहे। बिपिन दादा मागच्या वेळी तुमच्या विरोधात उभे होते आणि यावेळेस त्यांच्यासोबत लढायला लागणार आहे, नक्की अजेंडा काय असणार आहे? बघा, त्यावेळेसच्या प्राप्त परिस्थितीमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्या निवडणुकीपुरत्या होत्या। बिपिनदादा हे माझ्यासाठी वडीलधारे आहेत आणि शेवटी आज त्यांच्यासोबत स्वर्गीय आबांच्या नंतरची ही निवडणूक ही आमच्या सगळ्यांकरताच ऐतिहासिक आहे आणि त्याच्यामुळे आदरणीय तटकरे साहेब असतील, आदरणीय बिपिनदादा आहेत, आज ह्यांच्यासोबत साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत असताना अतिशय आनंदच आहे। आपण जर का पाहिलं तर भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्रित निर्णय घेऊन रायगडमध्ये इतिहास रचण्याचा प्रयत्न केला आणि त्याचीच घोषणा आता महाडमधनं झालेली आहे। महाडमध्ये आपण पाहू शकतो की भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्याची घोषणा आता झालेली आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।